नमस्कार मित्रांनो, आज आपण पंढरपूर नगर परिषदेच्या परिसरात आलेलो आहे. पंढरपूर नगर परिषद एरिया हा आज आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. तर त्या पद्धतीने बघू शकता तुम्ही पंढरपूर नगर परिषद परिसर आहे आणि या पद्धतीने पंढरपूर नगर परिषद परिसरात ही गर्दी दिसत आहे. तुम्हाला बघू शकता लोकांची वर्दळ हे कायम चालू असते. तर आपण पंढरपूर नगर परिषदेच्या नजदीकच जवळच असलेल्या बाजूले चौकाच्या दिशेने आपण चाललो आहे. तर आपण बघूया बाजूले चौक. बघू शकता तुम्ही तर सध्या आपण बाजूले चौकात आलेलो आहे आणि बाजूले चौकात हा समोरचा रस्ता थेट विठ्ठल मंदिराकडे जातो. रिक्षा आलेले त्या दिशेने थेट मंदिराकडे जातो. बघू शकता इथं लहान सहान व्यवसाय चालतात. किरसुनी वगैरे टोपल्या त्या पद्धतीने लहान सहान व्यवसाय ते फुले वगैरे असतात. अशा प्रकारे होतात. बांगड्या वगैरे भरायच्या संक्रांतीच्या वेळेस ते यांचा लहान व्यावसायिकांचा खूप धंदा होतो. या पद्धतीने हे लहान व्यावसायिक आहेत. तर यांना आपण विचारू की धंदा होतोय मावशी? बर बर. कसं काय संक्रांतीच्या वेळेस ते काय चालतं का? बर बर. आता पुढं काय पुढचं काय कुठला सण वगैरे त्यावेळेस काय होतो? पाडवा दिवाळी वेळेस होते ना? बर बर. अजून काय बांगड्यांचा ते होतोय का भैया? बांगड्यांच्या ते वेळेस होतंय ना? बर बर. संक्रांतीच्या वेळेस ते झाला का? बर बर. तुमचा मावशी संक्रांतीच्या वेळेस ते पुढे वगैरे गेले का? बर बर बर. म्हणजे हे छोटे व्यावसायिक आहेत, त्यांचं पोट ह्या लहान सहान व्यवसायाचं असतं. तर आपण हे लहान सहान जेवढे व्यावसायिक आहेत त्यांचा आपण पंढरपूर नगर परिषदे आसपास यांचा व्यवसाय आहे. त्या पद्धतीने ते त्यांना विचारू आपण. भैया धंदा होतोय का? होय. बर बर. अजून काय म्हणजे मागे संक्रांत गेली त्यावेळेस झाला का? संक्रांतीच्या वेळेस वगैरे हा थोडासा झाला. बर नाही. बर. त्यांना विचारू. काय मावशी डाळी विकताय काय? बर बर. काय खपुते का नाही? खपुते का नाही म्हणलं? बर. म्हणजे बरं चालू आहे ना? म्हणजे धंदे होतोय ना, म्हणजे पैसे मिळतात ना? बर बर. चालते चालते. मावशी काय करताय? हे टोपली बनवताय काय? बर बर बर. कसा आहे व्यवसाय चालू आहे का? धंदा व्यवस्थित पैसे वगैरे मिळतात का? बर बर. बर बर. तर हे लहान सहान व्यावसायिक आहेत. पंढरपूर नगर परिषदेच्या एरियात यांचा व्यवसाय चालू असतो.
हातावर पोट असणारे गरीब व्यावसायिक आहेत, त्यांना पण विचारतोय की बाबा त्यांचा व्यवसाय कसा आहे काय. तर या मावशींचा हा व्यवसाय आहे, टोपली बनवतात या बाजूले चौकात. ह्यांचा लहानसा व्यवसाय आहे. बघू शकता. तर या पद्धतीने असं इकडे बाजार भरतो. तर बाजारात आपण जाऊया, बाजाराकडली माहिती घेऊया. हा रस्ता थेट अर्बन बँकेकडे जातो आणि हा बाजाराकडे जातोय. बघू शकता तुम्ही. हा भाजीपाल्याचा बाजार भरतो इथे. पंढरपूर नगर परिषदेने यांचा काहीतरी मार्ग काढला पाहिजे, त्यांना बसण्यासाठी कुठेतरी व्यवस्था चांगली करून दिली पाहिजे. बघू शकता हे असे भाजी मंडई वगैरे उपलब्ध झाली पाहिजे आमच्यासाठी. असं रस्त्यावर बसून नगर परिषदेच्या ज्या शहरात येणाऱ्या लोकांनाही त्रास आहे आणि त्यांना जागा उपलब्ध झाली तरी एका ठिकाणी सर्व वस्तू मिळतील. बघू शकता. आणि धुळीमुळं त्याच्यावर सारखं त्या माळव्यांवर सारखं म्हणजे भाज्यांवर पूर्ण ही बसण्याची शक्यता असते. बघू शकता लहान लहान व्यावसायिक आहेत. बघू शकता तुम्ही या पद्धतीने ते वाळू पाळक वगैरे विकतायत, लिंब वगैरे. लहान लहान व्यावसायिक आहेत जे भाजी विकतायत. पंढरपूर बाजारात आपण सध्या आहोत. जे भाजी मंडई किंवा भाजी मार्केट म्हटले जाते याला. साधारण ग्रामीण भाषेत याला बाजारच म्हटलं जातं. मंगळवारी लहानसहान पंढरपूरच्या नजदीकच्या गावातील लोक येतात ना, त्यावेळेस खूप गर्दी असते इथे. बघू शकता तुम्ही. आता आपण बाजाराच्या मुख्य पेठेत आहे. हा रस्ता कर्नल भोसले चौकाकडे जातो आणि हा रस्ता स्टेशन रोड कडे जातो आणि हा रस्ता हळून हळून हा रस्ता स्टँड कडे जातो. बघू शकता या पद्धतीने बाजार भरतो. इथे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य असलेले मोड आलेले मटकी वगैरे विकली जाते. काय मावशी होतोय का धंदा? हो आहे का धंदा म्हणजे व्यवस्थित? गिरायक नाही. बर बर. बाजाराच्या दिवशी वगैरे होत्या मंगळवारी वगैरे? बर. असं पहिल्यासारखं नाही. बर बर. मग हे त्या लहान व्यावसायिकांचं हे एक प्रॉब्लेम आहे की पहिल्यासारखं होत नाही म्हणते धंदा. महागाई वाढली हा मावशी. हा त्या पद्धतीने मागणी नाही ती. दोन दोन दिवस होत नाही म्हणते. लहान व्यावसायिक आहेत. तर बघू शकता तुम्ही बाजारात मुख्य बाजारपेठेत आहे. लोकांच्या समस्या आहेत. ठीक आहे मावशी. पूर्ण बाजार असा मोकळा दिसतोय. मुख्य बाजारपेठेत असून बाजार मोकळा असल्यामुळे
जे लहान व्यावसायिक आहेत त्यांना थोडासा त्रास होतो. आता सध्या आपण फ्रूट मार्केट मध्ये आहे पंढरपूरच्या. बघू शकता तुम्ही. बघू शकता सध्या फ्रूट मार्केट मध्ये आहोत आपण. केळी वगैरे विकली जाते इथं. कलिंगड वगैरे चालू आहे. पलीकडे चप्पू वगैरे विकतायत. इकडे हे पेरू वगैरे टरबूज वगैरे विकलं जातं इथं. इकडे संत्रा वगैरे विकले जाते. बघू शकता. भैया काय धंदा वगैरे आहे का व्यवस्थित? बघू शकता तुम्ही. अरुंद रस्ता आणि यात मोठे ट्रक घातले जात आहेत. लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. इथे बाजारात घातले जाते मोठे मोठे ट्रक किंवा असा सारखा त्रास असतो लहान व्यावसायिकांना किंवा नागरिकांना. इकडे फ्रूट मार्केट मध्ये द्राक्ष वगैरे विकले जाते. इथे बोर वगैरे विकले जात आहेत. भैया काय आहे का धंदा वगैरे? बर. काय म्हणतात काही काही व्यावसायिकांचा धंदा होतोय तर काहींचा नाही, असं चाललंय सध्या. भैया आहे ना धंदा वगैरे व्यवस्थित आहे? बर. गिरायक काय म्हणतात? काही नागरिक असे की काय म्हणतात होत आहेत, पण काही व्यावसायिकांचा काहीच उद्योग धंदा होत नाहीये. आठवड्यातनं फक्त मंगळवारी पंढरपूरच्या बाजारात गर्दी असते. तर लहान व्यावसायिकांनी करायचं काय हा एक प्रश्न आहे. बघू शकता तुम्ही. आपण बाजारातील श्रीकृष्ण मंदिर या परिसरात आहे. बघू शकता. तुम्हाला दाखवतो श्रीकृष्ण मंदिर. अत्यंत असं हे नावाजलेलं बाजारातील मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर. बघू शकता तुम्ही. या पद्धतीने असं हे आहे श्रीकृष्ण मंदिर. पंढरपूरच्या मुख्य बाजारपेठेत हे मंदिर आहे. तर अशा रीतीने आज तुम्हाला मी पंढरपूर नगर परिषदेतील समस्या, लहान व्यावसायिकांच्या समस्या आणि नागरिकांचे जे बाजारपेठेत जाताना जे थोडेसे त्रास होतो त्यांना तो मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण हा ब्लॉग इथे संपूया आणि पुन्हा भेटूया. प्रीतम व्ह्यूज या चॅनलला, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा ही विनंती करतो. आणि सध्या हा माझा ब्लॉग मी इथे संपवतो. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.